आज आपण एक मात्रा एडका म्हणजेच एक मात्रा असलेल्या शब्दांपासून वाक्य वाचन आणि लेखन करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं वाक्य आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ पहा, तर म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. एकच व्हिडिओ पाहून आपण कोणतीही भाषा शिकू शकत नाही. त्यामुळेच मी प्लेलिस्ट बनवलेल्या आहे. इंग्रजीची आहे, मॅथची आहे, मराठीची आहे. तर प्रत्येक प्लेलिस्टमध्ये मराठीच्या तर 2 प्लेलिस्ट आहे. एक जुनी आहे ओल्ड आणि एक आत्ताची जी आहे तुम्ही जो व्हिडिओ पाहता ती नवीन. अशा 2 प्लेलिस्ट आहे. तर तुम्ही पूर्ण सगळे व्हिडिओ पहा, म्हणजे मुळापासून तुम्हाला सगळं काही शिकता येईल. नवीन प्लेलिस्ट मधला पहिला व्हिडिओ आहे अक्षर ओळख. तिथून तुम्ही सुरुवात करा, कारण की कोणतीही भाषा शिकण्यासाठी अक्षर ओळख खूप महत्वाची आहे. तिथेच मुलं चुकतात, उच्चार त्यांना समजत नाही आणि त्यामुळे मग सगळंच त्यांचं गणितच बिघडतं. ओके, तर मग आपण पहिला वाक्य लिहूया. राखी, राखी नको, रेखा. रला एक माता रे, खा, खला काना खा. रेखा पाढे, पलाकाना पा, ढे. पाढे म्हणजेच इंग्लिशमध्ये टेबल म्हणतात. रेखा पाढे वाच, वलाकाना वा च. मुलांना इझिली पाढे म्हणजेच टेबल कसे शिकवायचे त्याचाही आपल्या मॅथच्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहे, तो जरूर जाऊन पहा. नंतर पुढचं लिहूया आपण. राकेश, रलाकाना रा, कला एक मात्रा के, शहामृगाचा. राकेश टेकडी, टला एक मात्रा टे, कडी, टेकडी वर. टेकडीवर, डला दुसरी वेलांटी, टेकडीवर चढ, ढ. रमेश राकेश टेकडीवर चढ. तिसरा शब्द काय लिहूया आता. रमेश, र, मला एक मात्रा मे, श, रमेश. रेखा, रला एक मात्रा रे, खला काना खा, रमेश रेखा कला काना काय, करते, कर, तला एक मात्रा ते, रमेश रेखा काय करते, अला काना आ, हला एक मात्रा हे. जास्तीत जास्त शब्द आपल्याला मात्रेचे घ्यायचे आहेत, म्हणजे मुलांना समजणार आहे. मे म्हटल्यावर मुलाला समजलं पाहिजे की म वर आपल्याला एक मात्रा द्यायची आहे. मो म्हटलं का मुलाला लगेच कळलं पाहिजे म लिहायचा आणि त्याला एक काना एक मात्रा द्यायचा आहे. एवढं परफेक्शन मुलाचं असेल तर काना मात्रा क्वचितच चुकणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप जावं लागणार आहे. स्वरांचा व्हिडिओ पहा, स्वरांची मात्रा कशी सांगायची. जरी तुमची मुलं मोठी असतील आणि त्यांना जर मात्रांच परफेक्ट येत नसतील, कोणत्या मात्रेचा उच्चार काय आहे आणि कोणत्या मात्रेचा उच्चार झाल्यावर आपल्याला काय लिहायचं आहे हेच जर त्यांना माहीत नसेल, तर मग ते कस काय मराठीमध्ये मार्क्स त्यांना चांगले येतील किंवा मराठी भाषा त्यांना प्रॉपर लिहिता येईल. लवकरच माझा व्हिडिओ येणार आहे. बऱ्याचशा आताच ओपन डे झाला वेदांचा, ख्रिसमसच्या अगोदर त्यांची एक्झाम झालेली स्कूलची आणि त्याचा ओपन डे झाला. तर तेव्हा बऱ्याचशा मुलांना मॅथ्स नाही, मराठीमध्ये खूप सारे मार्क्स गेले ह्या मात्रांमुळेच, आणि मी लवकरच त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे. चला तर मग शब्द नाही, चौथं सेंटेन्स वाक्य आपण लिहूया. आई, अलाकाना आ, ई, आई. नवे, न वाला एक मात्रा वे, नवे कपडे, कपडे. ठेव, ठला एक मात्रा ठे, व. आई नवे कपडे ठेव. कुठे ठेव तर कपाटात ठेव, कुठेही ठेव. आपण बोलतो ना आई नवी कपडे ठेव. किंवा इथं तुम्ही लिहू शकता आई नवे कपडे कपाटात ठेव. बाबा, बलाकाना बा, बलाकाना बा. बाबा पेपर, न्यूजपेपर. पे पला एक मात्रा पे, पर. बलाकाना वाचत, बाबा पेपर वाचत आहे. अलाकाना आ, हला एक मात्रा हे, बाबा पेपर वाचत आहे.
दादा दलाकाना दा दा दलाकाना दा दादा खेळ खला एक मात्रा खेळ खेळ खेळायला खेळला कानाळा य ला खेळायला असा एक एक शब्द मुलांना एक एक शब्द बोलायला सांगायचा एक एक शब्द म्हणजे एक एक मुळाक्षर मुलांना बोलायला लावायचं आहे लिहिताना म्हणजे त्यांना कळणार आहे खेळायला दादा खेळ खेळायला ये याला एक मात्रा ये दादा खेळ खेळायला ये बाबा बलाकाना बा बलाकाना बा बाबा देव पूजा दे दला एक मात्रा दे व पला दुसरा उकार पू देव पूजा करत आहे अलाकाना हे आहे हा शब्द कितीतरी वेळा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात येत असतो. ओके, आता 8वं काय लिहूया बरं. माझे मलाकाना माझे धडे डला एक मात्रा धे धडे माझे धडे वलाकाना वाचला दुसरा उकार चू वाचून झाले अलाकाना हे माझे धडे वाचून झाले आहे. 9 केशव कला एक मात्रा केशव केशव देवाचा दे दला एक मात्रा देवाचा केशव देवाचा दिवा दला पहिली वेलांटी दी वलाकाना वा केशव देवाचा दिवा ललाकाना लाव किंवा केशव देवाचा दिवा लावत आहे असंही लिहू शकता तुम्ही. आता 10वं वाक्य. आईने अलाकाना ईने आई नला एक मात्राने आईने मला नवी पाटी आणली आईने मला नवीन पाटी आणली किंवा आई माझी पाटी घे किंवा आई मला पाटी दे. ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त मात्रा वापरली असेल इडक्याची मात्रा म्हणजे एक मात्रा वापरली असेल तसे जास्तीत जास्त लेखन करण्याचा वाचन करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. माझे नाव मलाकाना माझे नाव वेणू वला एक मात्रा वे नला दुसरा उकार नू माझे नाव वेणू काय आहे तर वेणू. तेरावं लिहूया. सॉरी इथे 11 पाहिजे हे 12. आईने अलाकाना आईने माझी झाला दुसरी वेलांटी झी आईने माझी वेणी वाला एक मात्रा वे नाला दुसरी वेलांटी नी आईने माझी वेणी घातली घालाकाना घातली आईने माझी वेणी घातली. आता 13 नंबरचं वाक्य काय बरं लिहूया. आज मी अलाकाना आज मी खूप खूप खेळणार आज मी खूप खला एक मात्रा खे आज मी खूप खेळणार. बघा अशा पद्धतीने आपण एक मात्राचे हे 13 ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त एक मात्रा वापरली आहे असे 13 वाक्य लेखन केले आहे. शब्द जमा एकत्र करून वाक्य लेखन केले आहेत. तुम्हाला ह्या 13च्या 13 वाक्यांचा सराव करायचा आहे आणि
पहिलं वाचायचं आहे, मग पाहून लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर न पाहता लिहायचं आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तो शेअर करा जास्तीत जास्त पालकांपर्यंत किंवा ज्यांना कोणाला मराठी शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.